मिळत नाही तर केक खावा किंवा पुरणपोळी खावा हे जे फ्रेंच राज्यकर्त्यांचे उद्गार आहेत ते या व्हर्सायलेस पॅलेसमधनं बघायला मिळतात. थोडा जर फ्रेंच इतिहास जर आपण वाचून गेलो, नेपोलियन इतिहास वाचून गेलो तर आपल्याला कळतं की किती ऐशोआरामात आणि विलासामध्ये ते राजे राहायचे आणि जेव्हा समोर असलेली जी जनता ती भुकेने तडफडत होती हे कॉन्ट्रास्ट बघायला मिळतं. नेपोलियनची जी अस्थी आहेत त्या अस्थी या इन्व्हॅलिडीस म्युझियममध्ये आहेत. त्याच्या अजूनही त्याचं इन्स्पिरेशन तिकडे घेतलं जातं त्या पद्धतीनं. आणि आर्क दी ट्राम्फ पॅरिस हे सगळ्यांना कदाचित माहिती असेल. ही आर्क दी ट्राम्फ हा तिकडं असलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जे जे वीर हे झाले मरण पावले त्यांच्या स्मरणार्थ ही आर्क दी ट्राम्फ बांधलेली आहे ॲक्च्युली. आणि लहान मुलांसाठी सगळ्यांना आवडतं डिस्नीलँड पार्क तिकडं आहे. पूर्ण दिवस एन्जॉय करता येईल असं पॅरिसमध्ये तुम्ही डिस्नीलँडचा आनंद लुटू शकता. आणि फ्रान्समध्ये गेलात आणि आल्प्स बघितला नाही असं होऊ शकत नाही. फ्रान्स आणि स्वित्झर्लंड याच्या दोन्हीच्या बाउंड्रीजला जो आल्प्सचा प्रदेश आहे, पूर्ण आल्प्स आपल्या आल्प्स पसरलेला आहे. तिकडं तुम्ही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. आणि थोडक्यात जेव्हा तुम्ही आल्प्सचा विचार करता तेव्हा ह्याच्या पुढचा विचार होतो की तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये जाता. स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आपल्याला एक नक्की बघायला मिळतं ते म्हणजे स्विस नॅशनल पार्क. कदाचित बऱ्याचशा माणसांनी स्वित्झर्लंड बघितलं असेल पण स्विस नॅशनल पार्क बघितलं नसेल. तर एखाद्या पद्धतीचं अभयारण्य कशा प्रकारे मेंटेन करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्विस नॅशनल पार्क आहे.